आता कुठं चाललास रे? पाहुण्याची तिथे जेवाय चाललोय. अरे मग मला पण येऊ दे की रे. तुला कशाला न्यायचंय? तू जेवाय बसल्यावर लोकायला काहीच राहायचं नाही ना. प्रेम तर मी पिलंय पोरीव केला असतं हो. अरे पण काय करणार, त्या तोंडा कोण थुकतच नाही ना. माझ्या बापाला मी म्हणलं होतं कारशिव घेऊन द्या, पण त्यांनी सायकल घेऊन दिली आणि सायकल चालू चालू गांडच टाकली. मित्रांनो, मला एक गोष्ट कळत नाही, काय होतं माहिती का? आता उन्हाळ्याचा सीझन चालू झाला की एवढी लोक बकरी कापते, देवाला ह्याला नवस केलेलं असतंय. बरं एक बकरं तर मग मोजक्यात माणसाला सांगायचं पोटभर खाऊ घालायचं ना. एक बकरं 200 माणसं म्हणजे एक एक हाडकं सुद्धा इशाला येत नाही. आणि पुन्हा काय होतं माहिती का? हाडकं मागायला गेलं की देतो बी नाही तर. मग तुमच्या दान धर्म होतच नाही तर करतात कशाला? एका जागेवर असंच जेव्हा गेलो एकदा मटण दिलं त्याने 2 महिने, वापस मागलं तर नळ्यासहित हाक म्हणून लावलं. तसं म्हणलं तर त्याचंही बरोबरच आहे बरं का, कारण लोकांना लागली हरामाचं खायची सवय. आता उन्हाळ्यामध्ये 50 डिग्री जरी ऊन असलं का लोक तरी मटण खायला जातात. काळी जरी पडली तरी लोक मटणच खातात. मग ते काळी नका पडा, काळी फुर होते लोक, पण मटण ओला गमजा बांधून जाणार. एकटी भिकार चोट लोक झाले. आयुष्य असं होतं या गाईसारखं हो. खायचं इथंच, हागायचं इथंच, मोतायचं इथंच, बसायचं इथंच, फक्त दूध द्यायचं आणि झोपायचं. आणि आपलं काय, कोणत्या हडझाव्याने लिहून ठेवलंय कोणास ठाऊक, मानव जन्म पवित्र आहे, त्याला माह्यापाशी घेऊन या बरं, सियानात लोळीत वाक्य. इथं 5 वाजता उठतोय, 5 वाजता उठल्यापासून काम आहे, पार मला रात्री जेवण केलं तर उठा येत नाही इतकं काम आहे. आणि कोणत्या हडझाव्याने लिहून ठेवलंय कोणास ठाऊक, मानव जन्म पवित्र. अरे जी हट पवित्र आहे मानव जन्म, ह्यांचं बरं आहे राव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी प्रोडक्शनच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण जो हा शो चालू केलेला आहे, ओनली कॉमेडी किंगचा शो आहे, त्या शोचा हा 4था एपिसोड आहे. तर मित्रांनो, विषय असा झाला की आपले 7000 व्ह्यूज कालच कंप्लीट झालेले आहेत. पण काय होतं माहिती का, आपण आपले व्ह्यूज तर कंप्लीट झालेत पण सबस्क्राईब कोणी करत नाही. तुम्ही काय करताय, 1 मिलियन वालेला सबस्क्राईब करताय, तुमच्या एका सबस्क्राईबची त्यांना काहीच किंमत नसते. त्याच्यामुळं मला तुमच्या एक सबस्क्रायबर पाहिजे. त्याच्यामुळं मला सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसाला प्रोत्साहन द्या. दुसरं म्हणजे ह्या शोच्या मार्फत आपलं एकच उद्देश आहे की आपल्यापेक्षा जे दुःखी माणसं आहेत ते दुःखी माणसाला हसवणं हाच उद्देश आहे. आणि तुमच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.